साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे काढून ती थकविली आहेत। आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांना मामा बनवल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव या कारखान्याने शेतकऱ्यांकडून 2013 मध्ये खत देतो म्हणून आधार कार्ड आणि मतदान कार्ड झेरॉक्स कॉपीवर सह्या घेतल्या होत्या। याच कागदाचा आधार घेत कोथरूड पंजाब नॅशनल बँकेतून जवळपास 22 कोटी 11 लाख रुपये कर्ज घेतले। यात अनेक शेतकरी आहेत, त्यांचे खाते या बँकेत नाही, तसेच या बँकेचे कार्यक्षेत्र विठ्ठल कारखाना परिसरात नाही। कारखान्याचे चेअरमन आमदार संजय शिंदे यांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने ही कर्जे घेतली। नोटीस आल्यानंतर शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड येथील पोलीस अशोक भोगल यांचाही समावेश आहे। याविषयी घडलेली हकीकत त्यांनी पत्रकार परिषदेत विशद केली। पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे। 2013 साली घरात भाऊ आणि वडील हे आहे, तर तो भाऊ वडील यांच्या नावावर सुद्धा पहिलं कामलाई कारखान्याने कर्ज काढलं। तसंच 13 साली खत देऊ म्हणून 25,000चं खत देऊ म्हणून त्यांनी कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 7/12 होता असं घेतलं होतं। त्यानंतर कागदपत्र घेतल्यानंतर पुन्हा काही खत वगैरे काहीच दिलं नाही आणि त्याच्यानंतर एक वर्षभर आम्ही फॉलो घेतला खतासाठी, खत वगैरे मिळत लागवडीसाठी, पण खत तर मिळालंच नाही। त्याच्यानंतर आत्ता एक 8 वर्षानंतर 2013 8 वर्षानंतर आज नोटीस आल्यानंतर असं समजलं की माझ्या नावावर म्हणजे संजय मामा, माननीय आमदार संजय मामा शिंदे यांचा विठ्ठल शुगर हा कारखान्याचं आपल्या पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज काढलेलं आहे। त्यानंतर कर्ज काढताना कुठलंही ॲग्रीमेंट वगैरे काही कुठेही सह्या न करता पंजाब नॅशनल बँक कोथरूड शाखा पुणे त्यांनी प्रत्येकात म्हणजे हजारो शेतकरी करमाळा आणि माढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलेलं आहे। टोटल 22 कोटी 11 लाख असं कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्षापासून मी बघतोय, मला माझा सिव्हिल स्कोर खराब झालेला आहे। मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मला फ्लॅट घ्यायचा होता, पण मला फ्लॅट सुद्धा घेता आला नाही। पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज दाखवतोय की तिथे गेल्यानंतर मला तिथे बँकवाले पण उभा करून देत नाही, काय नाही कारखान्याचं कर्ज म्हणून सांगतात, पण कुठल्या कारखान्याचं हिचं पण म्हणजे सविस्तर सांगत नव्हती। पण आता नोटीस आल्यानंतर सुद्धा मी कारखान्याला आम्ही कॉन्टॅक्ट केलं, पण कारखान्यावाले पण म्हणतात भरू, सध्या कोविड आहे, कोविडचा काळ संपल्यानंतर तुम्हाला म्हणजे बोलून आम्ही तुमचं सगळ्यांचं भरू आणि काही लोकांना सांगितलंय की तुमचं म्हणजे माफ होईल, माफ झाल्यानंतर बघू। हा फसवणुकीचा प्रकार असून या नोटिसा मागे घ्याव्यात आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। त्यांचे पुत्र विक्रम शिंदेने कर्ज काढलं होतं, आपल्या माध्यमातून बऱ्याचशा पेपर मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आणि 36 कोटी रुपये कर्ज काढलं होतं। जेवढे शेतकरी माझ्याकडे आले 12-15 शेतकरी जेवढे माझ्याकडे पोचायचे तेवढ्या शेतकऱ्यांचं त्यांनी कर्ज भरायचं काम करायचं आणि ह्या लोक म्हणजे प्रत्येक बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील 1-2 लाखाच्या आसपास यांनी खताचं कर्ज काढले आणि ह्यांना अपेक्षा होती की बाबा कर्जमाफी मिळत। पाठीमागच्या काळात काही शेतकऱ्यांचं माझ्याबरोबर पोचलेल्यांचं त्यांनी कर्ज भरलं आणि काही शेतकऱ्यांची कर्जमाफी बसली, म्हणजे कर्जमाफीचा खरा लाभ कुणी घेतला असेल तर ते शिंदे बंधूंनी घेतला। आमदार बबनदादा शिंदेने आणि संजय मामा शिंदेने कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा लाभ घेतला। तीच कंडिशन संजय मामा शिंदेला वाटली। संजय मामा शिंदेने 2013 पासूनचं जर आपण नोटीसवर बघितलं तर ते कर्ज रिन्यू करत आलेले। रिन्यू कर्ज करत येत असताना म्हणजे नवं जुनं त्यांनी आता 2019 पर्यंत केलं, पण 19ला ते कर्ज भरलं नाही। ह्या कर्जाची रक्कम टोटल आहे फक्त एका शाखेची पंजाब नॅशनल बँकेची 22 कोटी 11 लाख रुपये। कर्जाचा आकडा 1,30,000च्या आसपास, म्हणजे काहीचा कमी जादा, प्रत्येकी साधारण 1.25 लाख। कारखान्याने प्रत्येकाच्या नावे 1,00,000-2 लाख रुपये घेतले आहेत। थकबाकीची रक्कम वाढत गेली आहे। हे सर्व थांबवावे, अन्यथा शेतकरी सामूहिक आत्महत्या करतील, असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते माऊली हळवणकर, रणजित भोगले, प्रवीण ढवळे आदी उपस्थित होते।